हॅलो फ्रेंड्स, मी भारती आपल्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बोटनिक डिझाईन जे आहे तर ते पाहणार आहोत। तर बघा, सगळ्यात अगोदर ब्लाऊजची लांबी आणि आता आपण पूर्ण शोल्डर जे आहे ते 7 इंच घेतलेला आहे आणि मुंडा जो आहे आपला इथं 5.5 इंच घेतलेला आहे आणि चेस्टचा चौथा भाग जो आपला 9 इंच आहे। तर बघा, आता आपण इथं पूर्ण जे आहे आपण कटिंग बोटनेक ब्लाऊज खूप छान अशी डिझाईन आहे। व्हिडिओ जो आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथून घेतलेला आहे 4 इंच आणि खाली डाऊन केलेला आहे आपण 3.5 इंच। बघा, तर इथं 3.5 इंच घेतलं आणि सरळ रेषा अशी ओढून घेतली। आता बघा, आपण इथं डाऊन केलेला आहे 2 इंच, अगदी 2 इंच घेतलं आणि इथं घेतलेला आहे आपण 3 इंच आणि खालच्या साईडनं पण 3 इंच घेतलेला आहे आणि सरळ रेषा इथं ओढून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही। आणि सरळ रेषा अगदी ओढून घ्यायची आहे आणि बघा, गोल शेप जो आहे आपण असं गळ्याला द्यायचा आहे। आणि आता जो आपण जो गळा आहे इथून वरून जो गोल शेप असं द्यायचा आहे। तर बघू शकता इथं आपला पूर्ण नेक जो आहे आपला तयार झालेला आहे। आता आपण इथं कटिंग करून घेतलेली आहे। तर अगदी बघू शकता तुम्ही आपली कटिंग जी आहे झालेली आहे। आता मेन कापडावर आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे। जसं आपण कट केलं असतं तसंच आपल्याला मेन कापड जे आहे कट करून घ्यायचं आहे। तर बघा, आता पूर्ण आपण जोडून घेतलं। अस्तरचा भाग उलटा जो मेन कापड जो आहे आपला आपण उलटं करून आपण याच्यावर स्टिप लावून घेत आहोत। 5 इंचाच्या पेसवर आपल्याला इथं टिप लावून घ्यायची, अगदी फिनिशिंग देत आपल्याला इथं शिलाई करून घ्यायची आहे। तर बघा, इथं आपली शिलाई झाली आणि इथं अगदी छोटे छोटे आपल्याला इथं गळ्यावर जे आहे कट लावून घ्यायचे आहे। तर पूर्ण अगदी व्यवस्थित आपल्याला गळा जो आहे आपला इथं कापड जो आहे आपला व्यवस्थित करून आपल्याला इथं छोटे छोटे असे कट्स लावून घ्यायचे आहेत, जेणेकरून गळ्याचा जो आकार आहे आपला अगदी व्यवस्थित आलं पाहिजे। आणि आता आपल्याला गळा जो आहे आपल्याला पलटवून घ्यायचा आहे, अगदी फिनिशिंग देत सोबत आपल्याला इथं गळा जो आहे आपला पलटवून घ्यायचा आहे। तर बघा, आपला इथं आपण गळा पलटवून घेतला आणि त्याच्यावर आपल्याला इथं शिलाई करून घ्यायची आहे। तुम्ही इथं पेपर कॅनव्हास पण लावू शकता, मी इथं बिना कॅनव्हासनं गळा जो आहे इथं तयार करून घेत आहे। तर बघा, आता आपली शिलाई पूर्ण गळ्यावर जो आहे आपण शिलाई करून घ्यायची आहे पूर्ण अगदी छान फिनिशिंग सोबत। तर बघा, आता इथं आपली गळ्यावर पूर्ण शिलाई जी झालेली आहे आणि आता त्याच्यानंतर आपल्याला बघा इथं छोटंसं असं बो तयार करून घ्यायचं आहे। तर उंचीमध्ये घेतलेला आहे 12 इंच आणि रुंदीमध्ये घेतलेला आहे 5 इंच। तुम्ही कमी किंवा जास्त घेऊ शकता, जसं की आपल्याला छोटं फूल बनवायचं आहे फ्लावर तर छोटं कापड घ्यायचं आहे आणि जास्त बनवायचं आहे मोठं तर मोठं पण घेऊ शकता। तर बघा, मी इथं खूप मोठं पण नाही आणि छोटं पण नाही, असं मीडियम साईजचं इथं फ्लावर जे आहे तयार करून घेणार आहे आणि पूर्ण चौभोवती इथं शिलाई करून घेतली आणि छोटासा इकडून कापड जे आहे शिल्लक ठेवलेला आहे शिलाई। तर बघू शकता आपल्याला एक्स्ट्रा कापड जो आहे कट करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर बघा आपल्याला जो आपण पूर्ण शिलाई केलेली आहे तो आपल्याला काढून घ्यायची आहे। बघा, अंदरच्या साईडचा जो आपला फोल्ड कापड झालेला आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। तर बघा, असं पलटवून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित आपल्याला फिनिशिंग दे सोबत आपल्याला पूर्ण जे आहे बघा, तर आपलं पूर्ण जे आहे पलटवून घ्यायचं आणि एक सुई धाग्यामध्ये आपण इथं ओवून असं फूल जे आहे आपलं तयार करून घ्यायचं आहे। आपण शिलाई पण करू शकतो। तर बघा, मी इथं सुईनं स्टिचिंग केलेलं आहे आणि गोल गोल राऊंड देत धाग्याने पूर्ण बांधून घेतलेला आहे। तर बघू शकता पूर्ण आपलं इथं आणि सुईनं जे आहे आपलं पूर्ण इथं गाठ पाडून घ्यायची आहे, अगदी धागा जो आहे आपला सुटायला नको। तर बघा, इथं आपलं पूर्ण असं फ्लावर तयार झालेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं रिबिन जे म्हणतो आपल्याला पट्टी ते तयार करून घ्यायचे आहे। तर सरळ पट्टीमध्ये मी इथं कट करून घेत आहे। तर बघू शकता तुम्ही सरळ पट्टीमध्ये अशी कट करून घ्यायचं आहे आणि इथून क्रॉसमध्ये कट करून घ्यायचं आहे। तर बघा, अशीच दुसरी पण पट्टी आपल्याला घ्यायची आहे आणि इथून थोडा भाग एक्स्ट्रा हा कट करून घ्यायचा आहे, पट्टी छान दिसायला हवी। आणि बघा, आता इथं आपल्याला एक फोल्ड अशी केली आणि त्याच्यानंतर पूर्ण पट्टीवर आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। तर बघा, इथून आपल्याला एक साईड आणि दोन पण साईडनी शिलाई करून घ्यायची आहे। तर बघा, खूप छान असा फ्लावर आपला दिसतो। एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला पण खूप छान अशी आवडेल आणि तुमच्याकडे पण कस्टमर खूप येतील। तर बघा, एका साईडनं आपण शिलाई केली आणि दुसऱ्या साईडनं बघा थोडी जी आपण इथून सनी जागा ठेवलेली होती त्या ठिकाणून आपल्याला पलटवून घ्यायचा आहे। तर बघा, पलटलेला भाग आपली अगदी व्यवस्थित आपल्या इथून तयार झालेली आहे। त्याच्यानंतर आपण जी शिलाई केलेली आहे त्याच्यावरून आपल्याला एक शिलाई करून घ्यायची आहे। तर बघा, इथं आपल्याला पट्टीवर पूर्ण जो कोण आहे आपल्याला अगदी व्यवस्थित फिनिशिंग सोबत आपल्याला इथून शिलाई करून द्यायची। जो आपण सोडलेला भाग होता तिथं आपल्याला बघा
पूर्ण जे आहे पॅकिंग करत आपल्याला इथून फोल्ड करून पॅकिंग करून पूर्ण अंदरच्या याच्यामध्ये आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. कापड जे आहे फोल्ड करून शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा इथं आपला पट्टी जी आहे इथं तयार झालेली आहे. अशीच आपल्याला दुसरी पण पट्टी तयार करून घ्यायची आहे. आणि अगदी बघा दोनही सारखे जोडून इथून आपल्याला पट्टीवर असं टच करून घ्यायचं आहे. तर बघा इथून तुम्ही हातानं पण करू शकता, नाहीतर आपण इथून मशीननं डायरेक्ट शिलाई पण करू शकतो. तर बघा मी इथं डायरेक्ट मशीनवर शिलाई करून घेत आहे. तर बघा इथं शिलाई झालेली आहे. तर एक्स्ट्राचे आपल्याला 2-3 शिलाई इथून करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपली शिलाई अगदी व्यवस्थित अशी बसली पाहिजे. आणि जो आपण शिलाई करत आहोत तर त्याच्यावर आपलं अगदी व्यवस्थित आपलं फूल जो आहे व्यवस्थित आलं पाहिजे. तर आपल्याला इथून 2-3 एक्स्ट्राच्या शिलाया करून घ्यायच्या आहेत. अगदी आपलं जे फ्लावर जे बनवलेलं आहे त्याच्या जवळूनच आपल्याला शिलाई करून घ्यायच्या आहेत. तर बघा इथं छानसं असं आपलं फ्लावर किती मस्त असं तयार झालेलं आहे. आता त्याच्यानंतर बघा इथं आपण असं शिलाई करून घ्यायचे. तर सॉरी फ्रेंड, माझ्या हाताने थोडा व्हिडिओ जो आहे मिस झालेला आहे. तर बघा इथून आपण मार्जिन करून आपल्याला दोनही साईडनं बघू शकता, दोनही साईडनं आपल्याला व्यवस्थित आपल्याला शिलाई करून घ्यायचे. दोनही साईडनं व्यवस्थित, कमी जास्त नको व्हायला पाहिजे. तर बघा इथं दोनही साईडनं आपण अशी शिलाई करून घ्यायची आहे. आणि याच्यावरून अगदी आपल्याकडे जे मॅच होत आहे लेस ते आपल्याला लावून घ्यायची आहे. तर थोडा व्हिडिओ जो आहे माझ्या हाताने मिस